हॅलो, हां मी बोलतोय. बिपिन सरंजामे. मी म्हणलं होतं की मी तिथे 11 वाजेपर्यंत पोचीन, पण काय झालंय, मी एका ठिकाणी अडकलो. एक मिनिट हा. अजून किती वेळ लागेल? एक फार फार तर 5-10 मिनिटं लागतील. हॅलो, हां मी एक पाऊण तासात तिथे पोचतो. हो, ओके. हॅलो, हां कर्वे सर. हो, हां जरा लवकर या ना. ओके. काय मॅडम, मी वेळ काटेकोरपणे पाळतो. तुम्ही मला म्हणालात 10:30 पर्यंत या, पैसे तयार असतील. आता जवळजवळ 11:45 होत आले. नाही म्हणजे गैरसमज नको, पण नाही, तुम्हाला उशीर होतोय मला आहे आयडिया. माफ करा, चीफ कॅशियरला यायला थोडा उशीर झाला. इट्स ओके, बसा ना. थँक्स. येस मिस्टर. नाही, मी त्यांच्याच हातून पैसे घेईन. इट्स ऑल राईट मिस्टर सरंजामे. नो मॅडम, नो. इतर नियमांप्रमाणे हाही नियम मी अत्यंत काटेकोरपणे पाळतो. मी ज्याच्यासाठी काम करतो त्याच्याच हातून पैसे घेतो. मी पूर्वीही सांगितलं होतं. वाटल्यास तुम्ही ते पैसे मोजूनही घ्या. म्हणजे काय, तुमच्या मनात नंतर शंका नको, माझ्याबद्दलही आणि या कर्व्यांबद्दलही. हे घ्या. थँक्यू व्हेरी मच. मॅडम, मी निघतो. हॅव अ नाईस डे. सेम टू यू. हॅव अ नाईस डे मिस्टर कर्वे. येस, थँक्यू. विश यू द सेम. कर्वे, का कोण जाणे, पण हा माणूस ना मला खूप अस्वस्थ करतो. तसं आहे खरं, आणि मलाही तसंच काहीच वाटतं. मग आपण त्याला का इथे नेमलंय? हा निशांत साहेबांचा निर्णय. हवं तर अनुष्का तू त्यांना विचारून पहा. तो अधिकार मला नाही, पण सरांनी कालच रात्री फोन करून मला सांगितलं. काय? हे मी तुला सांगतोय हे त्यांना कळू देऊ नको, पण सर मला म्हणाले की सरंजामेला पैसे देणं हे अनुष्काला फारसं पटणारं दिसत नाही, पण कामं जर पटापटा व्हायला हवी असतील तर त्यांना पैसे द्यायला हवेत. हे तुम्हाला पटेल कर्वे, तुम्ही त्यांना पैसे द्यायची व्यवस्था करा. अनुष्का, सरांकडे मात्र हा विषय काढू नकोस. नाही, यू डोंट वरी कर्वे. मला आश्चर्य फक्त ह्या गोष्टीचं वाटतंय की निशांनी प्रसंगी मला बाजूला काढून त्या सरंजामेला एवढी रक्कम द्यायला लावली. अनुष्का, तू फार विचार करू नकोस ग. असं कसं? हा सरंजामे आपल्याकडनं एवढे पैसे घेऊन जातो, तो कोणाला देतो, का देतो, ह्याचा आपल्याला काहीच पत्ता नको. मला ह्याचं वागणं इतकं विचित्र वाटतं ना. आपण हे आला एवढे पैसे देतो, उद्या जर कोणी आपल्याकडे इन्क्वायरी करायला आलं तर आपण काय उत्तर देणार आहोत? अगं, इन्क्वायरी करणाऱ्यांनाही सरंजामे सारख्या लोकांकडनं शांत केलं जातं. शांत? अच्छा, पैसे देऊन. राईट. जाऊन देत, आपण हा विषय इथेच संपवूया. मला खूप त्रास होतो ह्या विषयाचा. पण कर्वे, शक्यतोवर तो इथे आला की तुम्ही त्याला बाहेरच्या बाहेरच निपटा. मी तेही करू शकतो अनुष्का, पण तो पैसे वरच्या माणसाकडून म्हणजे मालकाकडून घेतो.
त्यामुळे प्रत्येक वेळेला त्याला तुझ्यापासून दूर ठेवणं हे मला जरा अवघडच जाईल. आय थिंक यू अंडरस्टँड माय पोझिशन. ऑफकोर्स आय डू. मग काही अपरिहार्य कारण असेल तरच त्याला आत पाठवा. निदान तेवढं तरी. हो, नाही, मी तेवढी काळजी निश्चित घेईन. ओके, थँक्यू. काय करूया आता सुनंदा, बोल. तुम्ही सांगाल ते करू. जेवण झाली, 1.5-2 तास वामकुक्षी झाली, तर थोड्या वेळाने झकासचा चहा टाकते. झकासचा म्हणजे बाई काय करणार आहेस तू? म्हणजे नेहमीसारखाच मी चहा करणार, तुम्ही फक्त त्याला झकास म्हणायचं. म्हणेन. काय माहितीये का, सारखं पथ्याचं खाऊन खाऊन चहा घेऊन झोपून मला तर कंटाळा आलेला आहे. मग टीव्ही बघूया का? नाही, दुपारी छान कार्यक्रम असतात खास महिलांसाठी. पण ते आपल्यासाठी नसतात, म्हणजे नुकत्याच लग्न होऊन सासरे गेलेल्या मुलींसाठी असतात. नवीन नवीन पदार्थ कसे बनवायचे, घर बसल्या उद्योग कसे करायचे, नक्षीकाम कसं करायचं, पेंटिंग कसं करायचं, याचा तर आपल्याला काय उपयोग आहे? हे सगळं करून झालंय आपलं. झाले आता आपले संसार. नाही म्हणजे त्यात चांगली माहिती देणारी कार्यक्रम असतात, नाही असं नाही. पण मी त्याच्यासाठी एक आयडिया करून ठेवली. काय? माझी विद्यार्थिनी होत्या 2, रेणुका आणि वैजू. त्यांना सांगून ठेवलंय, असे चांगले कार्यक्रम असतील ना तेव्हा तुम्ही मला फोन करून कळवत जा, तेव्हा मी बघेन. ही छान यंत्रणा सुरू केली आहे. मग काय करूया? टीव्ही मालिका बघूया असं मीही सांगणार नाही तुम्हाला. गुड. मला तर असं वाटतं त्याच्यात जे दाखवतात ना ते आपल्या आयुष्यात घडून गेलंय. कधी कधी त्या बघताना असं वाटतं आपल्याच आयुष्यावरती आहे बेतल्यात की काय. गपचूप कोणी त्यांना जाऊन सांगितलं की काय आपल्या आयुष्यात काय घडलंय. तू मला काहीतरी छानसं वाचून दाखवशील का? मग हसायला काय झालं? मी वाचून दाखवू? मग मुंबई युनिव्हर्सिटीच्या माजी कुलगुरू मला सांगतात, मला काही वाचून दाखवशील का? जणू काही तुम्हाला काही वाचता लिहिता येतच नाही. नाही ग, तसं नाही ग. काय आहे, वाचायला लागलं ना की माझे डोळे दुखतात आणि डोकं गरगरायला लागतं. बरं, मी वाचून दाखव. काय दाखवू? आई दाखव छानसं. स्विच ऑफ द मोबाईल फोन, स्विच ऑफ द मोबाईल फोन. या भूषणचा मोबाईल एकदा फोडून टाकला पाहिजे. हा, 11 वाजेपर्यंत उगवायचं नाही. आबा बसलाय आपली वाट बघत. नातवासाठी जेवण बनवतोय, त्याची वाट बघत बसलाय. नातवाचं जेवण होत नाही पर्यंत त्याच्याशी गप्पा मारत बसलाय. आणि ह्यांच्या पोटात अन्न गेलं की 10 मिनिटात तांगड्या वर करून घोरायला मोकळे. पण आबाला झोप येत नाही ना. एकदा वेळ टळून गेली की 2-2, 3-3 वाजेपर्यंत आबा आपला जागा. याला ना चांगला सरळ करायला हवा. अरे आबा, हे काय? तुझ्या गिळण्याची तयारी. हे काय? अरे काय चाललंय काय तुझं? आबा, अरे मी जेवून आलोय. तुला काय शरम बिरम वाटत नाही का रे? हा हा आबा म्हणजे काय तू घरात ठेवलेला नोकर वाटला तुझा? हा 11 वाजेपर्यंत तुझी वाट बघत बसायची. 10 वाजेपर्यंत तू आला नाहीस म्हणून स्वतः जेवून घ्यायचं. हा उशीर झाला की त्रास होतो हल्ली मला. वय झालंय ना माझं, उशिरा जेवून चालत नाही मला. हा माझा काही सुद्धा विचार करत नाहीस तू. अरे आबा, मला तुझं काही एक ऐकून घ्यायचं नाहीये. साधा एक फोन करता येत नाही तुला? हा साल्या छळतोस तू म्हाताऱ्याला. या वयात मी तुझ्यासाठी एवढी सगळी धडपड करतो, तडफड करतो, तू छळतोस मला? आबा मी चुकलो. अरे आबा, पण माझा पण नाईलाज झाला रे. आबा, मी पार्टी ऑफिस मध्ये गेलो होतो. तिथे मला नुसतं बराच वेळ बाहेर बसवून ठेवलं आणि साधारण 9:15 वाजता आत बोलवलं. त्यानंतर 1 ते 1 तास माझ्याशी ते बोलत होते. का तुझ्या पक्षश्रेष्ठींना तुझ्याशी काय आंतरराष्ट्रीय राजकारणावर चर्चा करायची होती? तसं नाही रे आबा. मग तिथे 30 ते 35 जण होती. माझ्याकडे लक्ष जाऊन माझा नंबर लागायला वेळ लागला. तेव्हा आम्ही नुसतेच बाहेर थांबलो होतो. त्यात ते सगळं झालं, बाहेर पडलो तर रेवा म्हणाली की. रेवा होती तुझ्या बरोबर? हो. तिथनं बाहेर पडलो तर ती म्हणाली की खूप भूक लागली आहे म्हणून तिला घेऊन हॉटेलमध्ये गेलो. रेवाला घेऊन? हो रे.
तिथे 2च प्रश्न विचारले. रेवानी नाही, ऑफिसमध्ये 2च प्रश्न विचारले. त्यावर मी दिलेली उत्तरं त्यांना आवडली असतील असं मला वाटतंय. त्यामुळे मी पण जरा खुश होतो. आणि त्यात बरोबर रेवा. हो, तिथे अर्ध जेवण झालं तर तिलाच तुझी आठवण आली. पण मग मी सांगितलंच नाही. मी सांगितलं की मी आबाला सांगितलं मी जेवून येतो म्हणून. अरे नाही तर तिने तेवढ्याच जेवणावरनं उठवून मला इकडे पिटाळलं असतं. त्यात उशीर झालेला. मी तिला कसं सांगणार ना तू एकटी जा म्हणून. बरोबर आहे ना? म्हणून तू तिला घरी सोडलंस आणि मग तू घरी आलास. ठेवतो. आणि इकडे ठीक आहे ठीक आहे, इस बार माफ कर दिया. पण ही माफ करण्याची शेवटची वेळ आहे. रेवा होती म्हणून माफ केलं काय? हो, रेवा होती म्हणूनच माफ केलंय. पण पुढच्या वेळी ती बरोबर असली तरी तुझी खैर नाही. रेवाची पण? अरे नमस्कार. नमस्कार. काय कधी आला दौऱ्याहून? हो, कालच आले. अच्छा, कसा काय झाला दौरा आणि लोकांचा प्रतिसाद कसा आला? फारच छान झाला हो. अपेक्षेपेक्षा जास्त चांगला झाला. शेकडो शेतकऱ्यांनी बागायतदारांनी येऊन मला धन्यवाद दिले हो. अरे वा. वाटलं तुम्हाला सांगावं म्हणून थांबवली मुद्दाम गाडी. नाही, ऐकून मलाही खूप बरं वाटलं. नाही, पण मला एका गोष्टीचा उलगडा नाही झाला अजून. काय? दौऱ्यावर सावध राहा असा सल्ला तुम्ही मला का दिला होता? दौऱ्यावरती कुणाकडून काही गैरप्रकार वगैरे काही झाला नाही ना? हो, अजिबात नाही. उलट सगळीकडे छान स्वागत झालं, आदरातिथ्य झालं. मी तर मस्त एन्जॉय केला दौरा. कामाच्या निमित्ताने आणि कामातून जरा ब्रेक मिळाल्यामुळे. अरे वा, उत्तमच झालं. मग काय आता सांगितलेला सल्ला विसरून जा. पण असा सल्ला द्यावा असं तुम्हाला का वाटलं? आता मी काय सांगतो ह्याच्याकडे जरा नीट लक्ष द्या. कारण पुन्हा हे सांगायची संधी मला तुम्हाला मिळेल असं काही वाटत नाही. तुम्ही हुशार आहात, महत्वाकांक्षी आहात. विविध उपक्रम, लोकांच्या हिताच्या योजना राबवण्याची तुमची तीव्र इच्छा आहे. मला वाटतं ह्याचं कारण कदाचित तुमच्यावरती झालेले संस्कार हेही असेल. कशावरून? तुमच्या मातोश्री मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू होत्या ना? तुम्हाला कसं माहित? जनरल नॉलेज. माझं जनरल नॉलेज खूप छान आहे बरं का. शिवाय तुम्ही तरुण आहात, अविवाहित आहात, दिसायला सुंदर आहात. नाही अहो, खरंच आहात. अशा व्यक्तीला, विशेषतः स्त्रीला, अनेकांना ती अनेक कारणांसाठी आपलीशी व्हावीशी वाटत असते. आणि जर का ती आपलीशी होणार नसेल तर ते तिला त्रास देतात. तुमचं म्हणणं कदाचित बरोबरही असेल. कदाचित नाही, निश्चित. तुम्ही गुल झालेली म्हणजे कापली गेलेली पतंग पकडणारी मुलं बघितली? ते काट्या घेऊन त्यांच्या मागे धावणारी मुलं पाहिली आहेत. शेवटपर्यंत ते दृश्य पाहिल्याचं तुमच्या स्मरणात आहे? आठवतंय तुम्हाला? नाही का? हां. उंच आकाशातून जमिनीकडे येणारी सुंदर पतंग मिळावी असं प्रत्येक मुलाला वाटत असतं. पण ती मिळते कोणाला तरी एकालाच. आता 10तल्या 5 ते 6 वेळा तरी त्या एकाला मिळालेली पतंग न मिळाल्यापैकी कुणीतरी फाडून टाकतं. म्हणजे काठीने किंवा हाताने फाडल्याशिवाय त्याला काही शांतता मिळत नाही. तुम्ही हे सगळं मला का? बाई, माणसाची प्रवृत्ती ही कोणत्याही वयात काहीशी अशीच असते. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी धडपड करायची आणि ती गोष्ट मिळत नाही असं झाल्यानंतर तिचा सर्वनाश करायचा. म्हणूनच तुम्हाला मी ह्यासाठी हा कायमचा सल्ला देतोय. मी तुम्हाला कुठे सोडू का? नाही, थँक्स. चला निघतो.
हॅलो, हां निशांत. हो आहेस कुठे तू? हो मी आत्ता जस्ट येते. बरं आणि मोहिनी? हो अजून घरीच नाही आली आहे ती. 9:30 वाजले. अरे हो नाही ठीक आहे, तू ये घरी आहे. चल. अच्छा. कुठे होतीस? अगं आत तरी येऊ दे. नाही, तू इतक्या उशिरा घरी आली आहेस ना, तुला घरात घ्यायचे की नाही ते मला ठरवायचे आधी. आई प्लीज, आय एम सॉरी. आत ये आणि दार लाव. कुठे गेली होतीस? आम्ही सगळे पिक्चरला गेलो होतो. कितीच्या शोला? दुपारी 1. 1चा शो 3:30 पावणे 4ला संपतो. घड्याळात 9:30 वाजलेत. इतका वेळ कुठे गेली होतीस? आई, आम्ही सगळे म्हणजे मोहिनी, सरळ आणि स्पष्टपणे सांग. नंतर आम्ही 4:30ला दुसरा पिक्चर बघितला. काय? कुठे आणि कोण कोण होतं बरोबर? फाउंटनला गेलो होतो पूनमच्या कारमधून. पूनम? पूनम अगरवाल? हो. आणि कोण कोण होतं? तिचे 2 मित्र, 1 मैत्रीण आणि मी. पुन्हा जर असं वागलीस ना 2 मुस्कटात मारेल तुझ्या. कळलंय? आई, मी त्यांना नाहीच म्हणत होते, पण हो बरोबर आहे, त्यांनी तुला आग्रह केला. कमॉन मोहिनी, क्या इतना नाटक कर रही है? बरोबर आहे? आई, हे तू बोलतीयस का? मी नाही बोलू शकत है? मोहिनी, तुझी परीक्षा संपली आहे, तुला मजा करण्याचा पूर्ण हक्क आहे, मला मान्य आहे. पण त्याकरता वेळेचीच नाही तर कुठलीच मर्यादा ओलांडलेली मला खपणार नाही. नाहीतर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव. आई, अगं फक्त सिनेमालाच गेले होते. सिनेमा हॉलमध्ये? तू मला जास्त बोलायला लावू नकोस. आई, अगं पण माझं Shut up! इथे तू माझा ऐकणार आहेस, मी तुझा नाही, हे आधी लक्षात घे. आणि माझ्याशी खोटं बोलण्याचा विचारही मनात आणू नकोस. माझं चुकलं बस. बेटा, आपली आई दिवसभर एवढी तडफड करते, तिची थोडी तरी जाणीव ठेव. आपले बाबा आत्ता आजारातनं बाहेर आलेत, त्यांना थोडी मदत कर. मी लक्षात ठेवी. जा, कपडे बदल आणि फ्रेश हो. तुला काही हवंय? चहा, कॉफी? आत्ता नको, नंतर दे. मोनी, बेटा आता मला खूप टेन्शन आहे. मला तीच निस्तरताना खूप त्रास होतोय. त्यात आता आणखीन तू नको देऊस. नीट वाग. नको.